खरंच खूप मस्त वाटलं मला. म्हणजे तुझ्यामुळे आबांनी मला ॲज अ MD एक्सेप्ट केलं, मला जवळ घेऊन मिठी मारली. मला खूप छान वाटलं आणि मला माझा हा आनंद तुझ्यासोबत असाच सेलिब्रेट करायचा होता. मला पण खूप भारी वाटलं. म्हणजे सुरुवातीला कसं तुमचं आणि आबांचं नातं एवढं काही खास नव्हतं, तुमचं जास्त पटत नव्हतं ना. पण आज आबासाहेबांनी तुमचं एवढं कौतुक केलं, खूप भारी वाटलं. बघा सर, वाईटातून हे जे चांगलं होतं ना ते म्हणजे हे कळण्यासाठी काहीतरी वाईट घडावं लागलं, हेच दुर्दैव आहे. आणि तुला खरं सांगू, आबांची आणि माझी काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे, आमचे विचार खूप वेगळे आहेत. पण मला ना खूप अभिमान आहे आबांचा. माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल. आधी मला असं वाटायचं की आबांची काम करायची पद्धत खूप चुकीची आणि आपलं खूप नुकसान होतं त्याच्यामुळे. पण असं नाहीये. आबा असं का बोलायचे, असं का वागायचे, हे ना मला तुझ्यामुळे कळलं. सर, तुम्हाला खरं सांगू का, 2 दिवस मला असं वाटत होतं की मी आबांबरोबरच काम करते. तुम्ही डिट्टो आबांसारखं वागत होतात. म्हणजे त्यांच्यासारखंच एकदम असा सारासार विचार करून व्यवस्थित निर्णय घेत होतात. पण मला तरी असं वाटतं की मी आबांना तुझ्यामुळेच इम्प्लिमेंट करू शकलो. असं तर मला आबांकडनं खूप काही शिकायचं. मी ना खूप लकी फील करतो हा की मी आबांचा मुलगा आहे. आणि मी पण खूप नशीबवान आहे की मी तुमची नाही म्हणजे नावाला का होईना आहे ना मी तुमची बायको. मग तसं पटकन तोंडातून निघून गेलं. नाही ठीक आहे, होतं असं कधी कधी. हा सर, एक विचारू का? नाही नको. सर ठीक आहे विचार. ते तुम्हाला बायको नावाच्या नात्याचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे सांगावं असं वाटलं तरच सांगा, काही जबरदस्ती नाहीये. प्रॉब्लेम असं मला ना असं खूप बर्डन वाटतं त्या नात्याचं. का? मैत्रीण म्हणलं की बर्डन नाही वाटत का? नाही अजिबात नाही. मग तर मी खूप लकी आहे की मी तुमची जवळची मैत्रीण आहे. मी ना स्वप्नात सुद्धा असा कधी विचार केला नव्हता की मी मैत्रीण म्हणून तुमच्या बरोबर असं उभं राहून हे आईस्क्रीम खात असेल. सर, ते आईस्क्रीम मध्ये ते तोंड उघडा पटकन. जग भासते साडे नवे नवे, बरसे जसे हळूवार चांदणे. हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी बेधुंद तू. आता ना हे आयुष्य पण असंच हसत खेळत जायला पाहिजे. कुठलंच संकट नको यायला बाबा. गोट्याचा फोन आहे. हा गोट्या बोल. राणे, अगं मावशीला हॉस्पिटलमध्ये भरती केलंय. जिथं असशील तिथनं निघून ये. का? आईला ऍडमिट केलंय? हो अगं, मी घरात गेलो तेव्हा तिनं डोळं मिटलं होतं. हो, मी लगेच आले. सर, ते आईला काय झालंय काय झालंय? ते आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, जावं लागेल. बरं ठीक आहे, तू शांत हो, आपण लगेच निघूया. मग बोलायलाच पाहिजे ना. तुम्ही इंद्राचं आपलेपणानं कौतुक करायलाच पाहिजे. अहो पोरं बोलून दाखवत नाही तो, पण त्यासाठी ना असूसलेली असतात. बापाची शाब्बासकीची थाप प्रत्येक मुलाला आपल्या पाठीवर हवी असते.
आपला इंद्रा इथे आल्यापासून त्याच अपेक्षेने तर काम करत होता ना. शेवटी आज तो दिवस आला. आणि आज त्यानं एमडी म्हणून जे करायला हवं ते करून दाखवलंय, ह्याचा मला आनंद आहे. चला, माझ्या इंद्राने तुम्हाला आनंद होईल असं काहीतरी करून दाखवलं तर. हो, पण मला असं का वाटतंय, माझ्यापेक्षा जास्त आनंदी आणि इंद्रापेक्षा जास्त खुश तुम्ही आहात. मला असं वाटतं